पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. 42 साईज 4 टक्स आणि कॉलरमध्ये आपण ह्या ब्लाऊजची कटिंग करणार. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण मापं घ्यायला शिकू. प्रत्येक माप आपण सविस्तर घेऊ आणि त्यानुसार आपण याची कटिंग करू. सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायची ती म्हणजे उंची. आता उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी उंची घेतली जवळजवळ 16 इंचाची, म्हणजे 16 ते 15 इंचाची होऊन जाईल. जर तुम्हाला याच्यामध्ये उंची कमी जास्त करायची तर तुम्ही करू शकता. सगळ्यात अगोदर आपल्याला पेपर असू द्या किंवा कपडा असू द्या एकसारखा पूर्ण आपल्याला करून घ्यायचा आहे. आता खालीवर पेपर होता तर मग मी एकसारखी एक लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर आपण याला 16 इंचावर एक मार्किंग करू. पाहू शकतात शिवून आपला ब्लाऊज 15 इंचावर हा होऊन जातो. आता ही पण आपण एक लाईन सरळ करू. आता आपण हा पाठीचा भाग कट करतोय तर नीट लक्षात घ्या का ज्यावेळेस आपण कॉलर ब्लाऊज कटिंग करतो तर त्यावेळेला आपल्याला 1 ते 1.5 इंच वरती जास्त घ्यावं लागतं. तर मग मी 1.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि त्याच्यानंतर एक लाईन आखून घेतली. 1.5 इंचावर एक पॉईंट दिला. आता आपल्याला इथपासून अगोदर मापं टाकायच्यात, नंतर मग मी तुम्हाला ह्या 1.5 इंचाबद्दल नंतर माहिती देते. तर आपण आता अंगावर माप घेतले. अंगावर माप घेतले 16 शोल्डर आले. शोल्डर आपल्याला फुल घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याचं निम्म शोल्डर करायचं आहे. आता 16 इंच शोल्डर आले तर आपण 8 इंचावर याला एक मार्किंग केली. तीच मार्किंग आपण थोडीशी परत एकदा थोडंसं खाली करू आणि त्याच्यानंतर आपल्याला एक लाईन आखून घ्यायची. आता लाईन आखून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हा 42 साईज आहे. अंगावर जर माप घेतलं तर त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स करा, बरोबर. नंतर आपला 43चा ब्लाऊज होतो. तर 43चा आपल्याला चौथा भाग काढायचा. तर तो कशा पद्धतीने काढायचा, टेप आपल्याला फोल्ड करायचा आहे एक वेळेला आणि परत अजून एक वेळेला, म्हणजे 2 वेळेला टेप जर फोल्ड केला तर चौथा भाग आपला निघून येतो. तर जवळजवळ 11.25 इंच आपल्याला चौथा भाग भेटलाय. तर आपण जो चौथा भाग आला त्याच्यामध्ये आपण एक पॉईंट देऊन त्याच्यानंतर आपण 2 इंच ते 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन देऊ शकतो. आता मी हे पॉईंट म्हणजे मार्क करून ठेवले. कॉलर ब्लाऊज असल्याच्या नंतर आपल्याला कंपल्सरी 1 इंच उतार हा द्यावाच लागतो. कॉलरच्या ब्लाऊजला 1 इंच आपण उतार दिलाय. ही लाईन आपण सरळ करून घेऊ. आता आपण कॉलर ब्लाऊजला उतार ह्या लाईन पासून इथपर्यंत दिलाय. त्याच्यानंतर आपण येऊया गळ्याकडे. गळा आपण 2.5 इंचाचा घेतलाय. कॉलर ब्लाऊजला गळा आपण 2.5 इंचाचा घेतलाय. तिथं आपण एक मार्किंग केली. त्याच्यानंतर आपण ही लाईन याला जोडून घेऊ, बरोबर. आता याच्यानंतर आपल्याला मोंडा कितीचा घ्यायचा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे का आपल्याला मोंडा कितीचा घ्यायचा आहे. तर मोंडा आपल्याला 6.25 इंचाचा घ्यायचा आहे. एकदम परफेक्ट ब्लाऊज बसणार. छोट्या छोट्या गोष्टींचा बदल होऊन जातो. आता टोटल आपलं हे माप किती आलं, इथपासून धरलं तर 7.25 इंच, म्हणजे आपल्याला 1 इंच याच्यातून कमी करायचं आहे. तर 7.25 वर आपला एक पॉईंट आला. आता त्याच्यानंतर आपण ही लाईन सरळ करून घ्यायची. सरळ केल्याच्या नंतर आपल्याला ही लाईन थोडीशी वर गेली तर आपण याला खाली घेऊया. आता याच्यानंतर आपल्याला ज्या वेळेस कॉलर ब्लाऊज कटिंग करतो तर पुन्हा एकदा आपल्याला मोंड्यापासून 1 इंच परत एकदा पाठीमागे यायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या का ज्या वेळेस आपण कॉलर ब्लाऊज कटिंग करतोय तर शोल्डर खाली उतार द्यायचा आहे आणि मोंड्यामध्ये 1 इंच आपल्याला परत एकदा मागे यायचं आहे. नंतर आपण मधून एक लाईन आखून घेतली. आता फ्रंटसाठी आपण 1 इंचावर एक मार्किंग केली आणि 1.25-2 इंचावर आपण पाठीमागच्या साईडला मार्किंग केली. नंतर आपण याला जोडून घ्यायचं आहे आकार. तर आकार जोडून घेताना जिथं आपल्याला परफेक्ट असं माप बसतं, वळणपट्टी जिथं आपल्याला व्यवस्थित बसते त्या ठिकाणी आपण लावून घेऊ आणि नंतर याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने याला आकार आलाय. तर पाहू शकतात सुंदर पद्धतीने याला आकार आलाय. नंतर आपण आता काय करायचंय, पाठीमागचा याचा गळा आहे तर 1 इंचावर आपल्याला इथून आपल्याला एकदम जास्त डीप नको आहे, आपण याला अशा पद्धतीचा एक आकार द्यायचा आहे. हा झाला आपला पाठीमागच्या गळ्यासाठी. आणि इथपासून आपल्याला जिथं आपल्याला 1 इंच जास्त येतं
तिथपर्यंतच आपल्याला एक पॉइंट देत चालायचं आहे आणि नंतर आपण याला उतार देऊ. पाहू शकतात अशा पद्धतीने आपण याला कटिंग करायची. आता एकदम परफेक्ट हा पाठीमागचा भाग रेडी झालाय. आता आपल्याला काय करायचंय, आपण येऊया कंबर. कंबर किती आहे कस्टमरचं? 26 इंच. तर 36 इंच. 36चा चौथा भाग केला तर 9 इंच येतं. 9 मध्ये 1 इंच आपण शिलाई मार्जिन आणि 1.5 इंच आपण 9 हा चौथा भागाला 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच ही आपली शिलाई मार्जिन जाते. त्याच्यानंतर आपण हा पॉइंट याला जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग एकदम कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला टक्स द्यायचे असेल तर आपण ही मार्किंग धरली तर याच्या निम्म जेवढं माप येते इथं एक पॉइंट द्यायचा. हा पॉइंट आपण टक्ससाठी वरती घेऊ. 5 इंचापर्यंत जरी घेतला तरी चालेल. नंतर आपण अर्धा इंच एवढा एक टक्स घेऊया, म्हणजे टोटल हा टक्स जवळजवळ अर्धा इंचाचा एक साईडने झाला पाहिजे आणि अर्धा इंचाचा दुसऱ्या साईडने झाला पाहिजे. आता याची कटिंग करायची कशी हे मी तुम्हाला दाखवते. आता पाठीमागच्या भागामध्ये आणि फ्रंटमध्ये काय फरक आहे या गोष्टी जाणून घ्या. एका ताईंची कमेंट होती, कमेंटनुसार आपण हा व्हिडिओ बनवलाय. कटिंग करताना आपल्याला व्यवस्थित कटिंग आली पाहिजे. अगोदर आपण पाठीमागचा भाग आपल्याला कट करायचा आहे. फ्रंट भाग आपण फ्रंटसाठी कट करू. एकदम परफेक्ट अशी कटिंग झाली. आता हा भाग आपण कधी कट करायचा आहे का ज्यावेळेस आपण फ्रंट कट करतो. तर तुम्ही हा खोलून पाहू शकता किती व्यवस्थित याची कटिंग झाली. आता आपल्याला जर फ्रंट, आता हे तुम्ही आखून सगळ्या गोष्टी आखून तुम्ही एकदम व्यवस्थित जसा कपड्यावर ठेवून याचा भाग काढू शकता. याच्यामध्ये कुठंच काही वाढवायचं नाही. जर तुम्हाला कमरेचा काही अंदाज किंवा उंचीचा घ्यायचा असेल तर तुम्ही वाढवू शकता. आता आपण फ्रंट ब्लाऊज कसा कट करायचा हे बघूया. याच्यासाठी मग मी परत एकदा पेपर घेतला. आता हा पेपर मी सिंगलमध्ये घेते किंवा आपण डबलमध्ये होता काही हरकत नाही, सिंगलमध्ये पण ब्लाऊज व्यवस्थित होऊन जाईल. तर सगळ्यात अगोदर आपल्याला 1 इंच माझ्याकडून सोडून एक लाईन आखून घ्यायची. आता ज्या वेळेस आपल्याला एकदम परफेक्ट फिटिंग लागते त्यावेळेला अशा पद्धतीने पण आपण कटिंग करू शकतो. तर पाहू शकतात एक लाईन मी अशा पद्धतीने काही जागा मी खाली ठेवली. आता त्याच्यानंतर आपली उंची किती घेतलेली आपण ती आपल्याला पेपरवर आपण एकदा लक्षात घेऊ. तर सगळ्यात अगोदर जी उंची घेतली तीच आपल्याला उंची घ्यायची. आता आपण 16 इंच उंची घेतली होती आणि 15 इंचाचा ब्लाऊज तयार करणार. तर इथं पण तेच करायचं आहे. 16 इंचाची उंची घ्यायची आणि 15वर आपला ब्लाऊज हा तयार होणार. तर आपण एक लाईन आखून घेऊ. आपण एक लाईन आता आखून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर द्यायचं आहे. शोल्डर आहे 8 इंच. 8 इंचामध्ये अजिबात कमी जास्त काहीच करायचं नाही. एकदम परफेक्ट असा ब्लाऊज हा होऊन जातो. त्याच्यानंतर 8वर परत एकदा एक पॉईंट द्यायचा. हा पॉईंट आपण एकत्र करून घेऊ. आता फक्त आपण जे शोल्डरला 1.5 इंच पाठीमागच्या भागासाठी घेतलं तर याला अजिबात घ्यायचं नाही. नंतर आपण 1 इंचाचा उतार पण देणार जो कंपल्सरी आहे पाठीमागच्या भागासाठी आणि फ्रंटसाठी. नंतर आपण जवळजवळ मोंड्यासाठी किती माप घेतलं होतं 6.25 इंच. सव्वा सहावर आपण एक मार्किंग करू. पाहू शकता हा पॉईंट आपला इथं आला. कस्टमर आल्याच्या नंतर थोडंसं डिस्टर्ब होऊन जातं, उठावं लागतं ज्यावेळेस आपण व्हिडिओ काढतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला
चौथा भाग काढायचा आहे. तर चौथा भाग किती आला हे डायरेक्ट आपण याच्यावर जरी घेतलं तर लक्षात येऊन जातं. नाही तर लक्षात आलं तर 11.25 इंच, 11.25वर आपण एक पॉईंट दिला. 11.25 नंतर आपण 2 इंच शिलाई मार्जिन दिली. आता ही लाईन आपण सरळ करून घ्यायची. परत आपण इथपासून 11 इंचावर 1 इंचावर पाठीमागं आलोय. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण कंपल्सरी हे 1 इंचाचं माप आपलं तसंच आहे. गळ्यासाठी आपण 2.5 इंचाचं माप घेणार. आता पाठीमागच्या गळ्यासाठी आपण किती घेतलं होतं? 1 इंच. आणि ते 1 इंच कसं घेतलं तुम्ही तर अगोदर पाठीमागचा भाग कसा काढला हे तर पाहिलंच आहे. ही तिरकी लाईन आपण याला जॉईंट करू. त्याच्यानंतर आपला आला फ्रंटसाठी तुम्ही 6.5 इंचाचा गळा घेऊ शकता. हेवी चेस्ट आहे तर मग मी 6.5 घेते, म्हणजे शिवून तो किती होणार 6 इंचाचा होऊन जाणार. आता वरती मी 2.5 घेतले तर खाली मी थोडंसं 3 इंच किंवा 3.25 इंच जरी घेतलं तरी काही हरकत नाही, कारण गळा आपला प्रॉपर हा गोल येऊन जातो. आता आपण याला गोल आकार देऊ. आपण कमेंटनुसार हा ब्लाऊज कट करताय, लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर आपल्याला कमरेचा भाग घ्यायचा आहे. आपण याच्यामध्ये जसं पाठीचं माप घेतलं आपण कमरेचा चौथा भाग, अधिक त्याच्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी घेतलं होतं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता याच्यामध्ये आपल्याला टक्स हा घ्यायचा नाही, तर आपण डायरेक्ट किती आहे कंबर आहे कस्टमरचं 36चा चौथा भागाला 9 इंच. 9वर आपण एक पॉईंट दिला, प्लस त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन दिली. मग आपण याला हे जोडून घेऊ. आता छोटा बदल आहे, पण ही गोष्ट लक्षात घेऊनच कटिंग करायची. जेवढं पेपर कटिंग करतात तेवढा हात आपला साफ होऊन जातो. हे झालं कमरेचं माप. आता फ्रंटसाठी आपण असा एक पॉईंट देऊ. 1 इंचावर आपल्याला हा पॉईंट इथं आला पाहिजे. आणि नंतर मग आपण याच्या सहाय्याने याला आकार जरी दिला तरी चालते. पट्टीच्या सहाय्याने आकार द्या, एकदम सुंदर आकार येऊन जातो. हा झाला आपला समोरचा भाग परफेक्ट. आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, बेल्टसाठी उंची घ्यायची. एकतर तुम्ही 13 इंचावर उंची घ्या, किंवा तुम्ही अशा पद्धतीने 3 इंचाची जरी क्रॉस पट्टी ठेवली तरी चालते, काही हरकत नाही. दोन्ही जरी केलं तर काही हरकत नाही. किंवा कंपल्सरी जर तुम्हाला एकच साईज ठेवायची तर 2.5 इंचावर हा पॉईंट द्या आणि 3 इंचावर हा पॉईंट द्या, बरोबर. आणि हे पॉईंट आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला क्रॉस पट्टीसाठी 1/2 इंच आपण जास्त घेतलं. 1/2 इंच आपण जास्त घेतलं. बेल्ट रुंदी आपण म्हणजे आपल्याला टक्स रुंदी किती घ्यायची, जवळजवळ 4.5 इंच घेऊ, किंवा 4.5 इंच जरी घेतलं तरी परफेक्ट असं बेल्टसाठी पॉईंट निघून जात आहे. 4.5वर आपण एक पॉईंट दिला, तोच पॉईंट आपण 1.5 इंच हा वर घ्यायचा आहे. 1.5 इंचावर आपण हा पॉईंट दिला. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मेन टक्स म्हणजे हा आहे का याच्यावर ब्लाऊज पूर्ण आपला फिटिंगला व्यवस्थित बसतो. आता त्याच्यानंतर आपण 2 इंचाचा आपल्याला हा एक पॉईंट द्यायचा आहे. 3 इंचाचा आपल्याला फ्रंटसाठी आणि परत एकदा 2 इंचाचा हा पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे इथपासून 2 इंच, हा पण 2 इंच, फक्त हा आला आपला 3 इंच. आता हा पॉईंट जो दिला आपण, बरोबर, हा जवळजवळ आपला अर्धा ते 1/2 इंच एवढाच आला पाहिजे, म्हणजे ब्लाऊजची फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते. आता हा पण आपण लगेच देऊन घेऊ. हा पण आपण लगेच देऊन घेतलाय. खूप सुंदर पद्धतीने आपल्या ब्लाऊजची फिटिंग एकदम परफेक्ट येऊन जाते. याला पण आपण लगेच देऊन घेऊ. सगळे पॉईंट ज्यावेळेस आपण टक्स घेतो तर हे सगळे टोटल टक्स आपले एकसारखेच आले पाहिजे. का आपण इकडच्या बाजूने का बरं कपडा सोडला, ह्या गोष्टी तुमच्या आत्ता लक्षात येईल. आता क्रॉस पट्टीला तुम्हाला आकार द्यायचा आहे, तर तो आकार इथपासून 2.5 इंचावर घ्या आणि त्याच्यानंतर त्याला एकतर वळण पट्टीने त्याला
असा आकार द्या, म्हणजे क्रॉस पट्टी आपली एकदम व्यवस्थित येऊन जाते. आता आपल्याला हेवी चेस्टसाठी आपण हा जो टक्स आहे आपण हा आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो, का जे करून फिटिंग त्याची व्यवस्थित येते. तर मी याला 2 इंचावरच शिकवते तुम्हाला, का आपण ह्या मधल्या लाईनपासून 1 इंच इकडून घेतले आणि इकडच्या बाजूने 1 इंच घेतले, बरोबर. आता याच्यासाठी आपण लक्षात ठेवायचं का आपण क्रॉस पट्टी कशी काढली, ही 2-2.5 इंचाची काढली आणि इकडची बाजू 3 इंचाची घेतली. ही दोनच गोष्टी लक्षात ठेवा, का जे करून आपल्याला क्रॉस पट्टी ही वेगळी काढायची. आता 1 इंच आपल्याला खाली यायचं आहे, बरोबर. हे फक्त आपण फोर टक्स ब्लाऊजलाच करतोय आणि प्रिन्सेसला एक करतोय. 1 इंच आपण खाली आलोय. ते कशासाठी, का ज्या वेळेला आता तुम्ही 1 इंचाचा हा पॉईंट आला, बरोबर. आता ही लाईन आपण डायरेक्ट याला खालच्या साईडला घेऊ शकतो आणि मग हा पॉईंट जरी आपण 1 इंचाचा आपल्याला इथं जरी घेतला तर काही हरकत नाही आणि हा पॉईंट 1 इंचाचा ह्या बाजूला, म्हणजे हा टक्स आपण एकदम परफेक्टरित्या याला देऊ शकतो. म्हणजे हा टक्स आपला 2 इंचाचा होऊन जाईल, जो फ्रंट टक्स आहे. आता ज्याला अजून पण मोठा टक्स द्यायचा आहे, समजा 3 इंचाचा द्यायचा आहे, तर मग जे आपण 1 इंच रुंदीकरण घेतले ते अर्धा इंचाने इकडच्या बाजूने वाढवायचे, अर्धा इंच इकडच्या बाजूने, म्हणजे 1 इंच परत त्याच्यामध्ये ॲड होऊन जाईल. आता आपण अजून याच्यामध्ये कोणता बदल केला पाहिजे, का ज्या वेळेस आपल्याला हा जर टक्स पाऊण इंचाचा जर गुंतवायचा आहे तर आपल्याला खालच्या साईडला इथं आपल्याला पाऊण इंचच घ्यावा लागेल जास्त कपडा. कारण हा कपडा जर आपण मुडपला किंवा हा जर मुडपला तर ही उंची आपली कमी होऊन जाते. आता सपोज आपण हा टक्स घेतलाय पाऊण इंचाचा, तर पाऊण इंचावर आपण इथं एक मार्किंग करू अशा पद्धतीने. असं एवढं आपला जर कपडा जर गेला तर आपला कपडा एवढा आपला खाली वाया जातो. तर त्याच्यासाठी आपण मार्किंग कुठं करायची, ह्या बाजूला करायची, बरोबर. म्हणजे क्रॉस पट्टीच्या खालच्या बाजूने आपण ती मार्किंग केली. मग तुम्ही अर्धा इंच करा, पाऊण इंच करा. त्याच्यानंतर आपण ह्या क्रॉस पट्टीपासून पण पाऊण इंचाची एक मार्किंग करणार. तर ही क्रॉस पट्टी आपण इथं घेऊ, असं जोडलं जाऊ द्या आणि नंतर मग याला हा टक्स आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे, बघू शकतात. आणि हा टक्स आपण इथं जोडून घेऊ. आता लक्षात घ्या, आपण हा टक्स पाऊण इंचावर म्हणजे इथं आले, इथं आपण याला जोडून घेऊ आणि हा टक्स आपला एक तिरका आला. अशा पद्धतीने जवळजवळ ह्या ब्लाऊजची पूर्ण याची कटिंग झाली. आता आपण 1 इंच जो घेतला, आता तो 1 इंच कपडा आपल्याला कशामध्ये भरून काढायचा, तर नीट लक्षात घ्या. 1 इंच तो आपल्याला बाहेरच्या बाजूने ती लाईन आपल्याला पूर्ण कव्हर करायची. आता आपण ही लाईन जी आखून घेतली, ही कोणती लाईन आहे नीट लक्षात घ्या. जी आपली क्रॉस पट्टीची लाईन आहे तीच लाईन आपली इथं आली. तर मग याच्यानंतर जे आपण 1 इंच हा पॉईंट आला, बरोबर. इथं आपण ज्यावेळेस आपण हा जो टक्स घेतो, अर्धा इंचाचा असू द्या किंवा पाऊण इंचाचा, तेच माप आपल्याला बाहेरच्या बाजूने आलं पाहिजे. तर मग मी तो अर्धा इंचाचा घेतलाय आणि ही लाईन याला आपल्याला जोडून घ्यायची. आता हा टक्स आपण बोललो ना, जेवढा आपण गुंतवतो त्यानुसारच आपल्याला खाली घ्यायचं आहे. तर आपण याला इथं ॲड करू. आपण याला ॲड केलं आहे. अशा पद्धतीने आपला हा जवळजवळ ब्लाऊज हा पूर्ण रेडी झाला आहे. आता तुम्ही एकतर याला अशा पद्धतीने पण आकार देऊ शकता किंवा हे बघा क्रॉस पट्टी काढण्यासाठी एकदम परफेक्ट, किंवा ही लाईनने ह्या लाईनने जरी जोडला तरी एकदम परफेक्ट. मग तुम्हाला जसं वाटेल त्यानुसार तुम्ही लाईन घेऊ शकता. तर मग मी ह्या लाईननुसार कट करते, का आपला आकार एकदम परफेक्ट असा येऊन जाईल. आता आपल्याला क्रॉस पट्टी कशी काढायची ह्या गोष्टी शिकायच्यात. आता आपलं एक माप राहिलं, का ज्या वेळेस आपण ही साईड आपल्याला पूर्ण तिरके घेऊन इथं आपल्याला जॉईन करायचं आहे. कारण 1 इंच आपण बाहेरच्या बाजूने पण घेतलेलं पाहू शकतात. 1 इंच आपण बाहेरच्या बाजूने पण घेतलं होतं. ही लाईन आपली कव्हर झाली नव्हती, तर ती एक लाईन आपल्याला कव्हर करायची. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊनच ब्लाऊज कटिंग करायचं आहे. आता हा झाला 42 साईजमध्ये कॉलर ब्लाऊज कटिंग.
तर ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी नक्की लाईक करा. आणि हां, तुम्हाला जर काही समस्या असतील किंवा तुम्हाला जर ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर तुम्ही साईजनुसार तुमचा व्हिडिओ पण आपण बनवला जाऊ. कारण या ताईंनी कमेंट केली, सुनीता केलकर या ताईंच्या कमेंटवर आपण हा ब्लाऊज कटिंग केला आहे. तर तुम्ही तुमच्या साईजनुसार पण सांगू शकता तुम्हाला कोणता ब्लाऊज कटिंग हवा आहे. आपण नक्की पेपर कटिंग दाखवू. अशा पद्धतीने हा फ्रंट एकदम परफेक्ट असा कट झालाय. आता आपण काय करणार, क्रॉस पट्टीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला ॲड करायचे. तर क्रॉस पट्टीसाठी मी तुम्हाला दाखवते. तर आपण क्रॉस पट्टी कशी जास्त घेतली पाहिजे. आता हा आपण बाजूला ठेवू जरा वेळासाठी. आपण क्रॉस पट्टी एकदम सिंपल पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते, तर जे करून आपण प्रत्येक क्रॉस पट्टी ही जास्तच घेतो खालच्या साईडला. म्हणजे आपण ज्या वेळेला उंची कमी पडू नये त्याच्यासाठी आपण क्रॉस पट्टी 1 इंच किंवा पाऊण इंच आपण जास्त घेतो. तर आपण इथं पाऊण इंचाची पट्टी ही जास्त घेऊन मग आपण एक लाईन याला आखून घेऊ. आता हिचं माप कसं घ्यायचं आहे ते तुम्हाला मी दाखवते. जेवढं आपलं कंबर आहे त्यानुसार जरी याचं माप घेतलं, समजा एवढी क्रॉस पट्टी, हा झाला आपला पाठीचा भाग. 11.5 ते 12 इंचावर घ्या. थोडंफार जास्त असलं तरी काही हरकत नाही. 12वर आपण एक पॉईंट दिला. ही लाईन आपण याला पूर्ण आखून घेतली. आता आपण ह्या पॉईंटपासून धरूया माप. इकडून आपण घेऊया 3 इंच बरोबर. इकडची बाजू घेऊया 2.5 इंच. 2.5 आणि 3 इंच. आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त एक क्रॉस पट्टीसाठी एक आकार द्यायचा आहे. किती इंचाचा, 1/2 इंचाचा जरी दिला तरी काहीच हरकत नाही, किंवा पाऊण इंचाचा जरी दिला तरी काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने आपण याला आकार देऊ. आणि नंतर आपली क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट अशी रेडी झाली. मग आपण क्रॉस पट्टीमध्ये आता कशातच काही वाढवायचं नाही. हा पेपर बघून जर तुम्ही कटिंग करत असताल तर याच्यामध्ये मी शिलाई मार्जिन टोटल ॲड केली. आणि हा सुंदर असा कॉलर ब्लाऊज हा पूर्ण आपला कट झाला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.